सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात। बघा, आपला आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। यामध्ये EWS आणि SEBC याचा गुंता आपण सॉल्व करणार आहोत। सोबतच आज जे वेटिंगचे मुलं पडलेले आहेत आणि बघा काही ठिकाणी मुलं वेटिंग आहेत EWS चे, ह्या मुलांना सुद्धा या ठिकाणी एक खुशखबर आपण ह्या व्हिडिओतून आणलेली आहे। आणि नंतर जे मुंबई शहरचं मुलांचं ग्राउंड चालू आहे त्याविषयीचं काही अपडेट असणार आहेत। बघा मित्रांनो, नमस्कार, मी आपला मित्र आणि होस्ट। बघा, पोलीस भरतीमध्ये मुंबई या ठिकाणी सिंथेटिक ग्राउंड असल्यामुळं त्या ठिकाणी सर्वांना बुटाचा वापर करायचा आहे, शूजचा वापर करायचा आहे। त्यामुळं ज्यांच्याकडे बुटं नाहीत त्यांनी मित्रांचे बुटं उसने घेऊन जा, असेल त्यांनी पण सोबत बुटं घेऊन जा। तुम्हाला तुमचं ग्राउंड हे तुमचं या ठिकाणी शूजवरती होणार आहे। ठीक आहे। आता बघा, जो पुढला महत्त्वाचा मुद्दा होता तो मुद्दा असा होता की महाराष्ट्रामधील जे पोलीस भरती झालेली आहे किंवा चालू आहे त्या ठिकाणी काही जिल्ह्याचं मेरिट लागलेलं आहे, काही जिल्ह्याचं मेरिट अजून लागायचं बाकी आहे। आणि यामध्येच मराठा आरक्षण हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे। आणि याच्या अनुषंगानं एक नवीन पत्रक आणि एक नवीन GR महाराष्ट्र शासनाचा पडलेला आहे। तो आतापर्यंत काही मुलांना समजला आणि काही मुलांना अजूनपर्यंत तो समजला नाही, मुलांचा गुंता वाढलेला आहे। बघा मित्रांनो, ही गोष्ट अशी आहे की ज्या मुलांनी EWS मधून फॉर्म भरला आहे, आता मुलं कुठले, जे फक्त मराठा समाजाचे जे मुलं आहेत अशा मुलांनी EWS मधून फॉर्म भरला आहे, अशा मुलांसाठी ही अपडेट आहे। त्यांचा फॉर्म तो ग्राह्य धरला जाणार नाही। मग करायचं काय नेमकं, त्या मुलांनी नेमकं करायचं काय आपण ह्या व्हिडिओतनं बघणार आहोत। बघा, तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे, बघा तुम्ही समजून घ्या, तुम्ही सोलापूरला फॉर्म भरलाय EWS प्रवर्गामधून, तुमची कास्ट आहे मराठा। मग अशा वेळेस तुमचं काय होईल, अशा वेळेस तुम्हाला परत त्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्या पोलीस मुख्यालयाला जाऊन तुम्हाला जे भरती प्रशिक्षण जे केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी एक हमीपत्र भरून द्यायचं आहे। नंतर तुमची जी कॅटेगरी आहे फॉर्मची, तुम्हाला ते कॅटेगरी बदलून तुमचे कास्ट बदलून त्या ठिकाणी देण्यात येईल। आता बघा, SEBC मध्ये तुम्ही फॉर्म टाकू शकता किंवा OBC आणि किंवा ओपन। आता ज्या मुलांना कुणबी मार्फत OBC मिळाले ते मुलं OBCतनं फॉर्म भरू शकतात, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन OBC हे टाकू शकता। आणि काही मुलांनी SSBC काढले असेल ते मुलं सुद्धा जाऊन फॉर्म भरू शकतात। आणि ज्या मुलांनी काहीच काढलं नाही त्या मुलांना EWS वगळून त्यांना ओपन मधून हे भरतीला फेस करावं लागणार आहे। ही आजची अपडेट आहे आणि तुमच्याकरता 1 महिना वेळ दिलेला आहे। तुम्ही ह्या 1 महिन्यामध्ये आपल्या मुख्यालयाला जाऊन आपण त्या ठिकाणी फॉर्म भरला त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपला फॉर्म करेक्शन करून त्या ठिकाणी तुमची जात संवर्ग तुम्हाला बदलून घ्यायचा आहे। याकरता तुम्हाला 1 महिन्याचा वेळ दिलेला आहे। आणि आता ज्या ठिकाणी मेरिट लागलेलं आहे, ज्या ठिकाणचं मेरिट हे सध्या डिस्प्ले होते त्या विद्यार्थ्याकरता तिथे पण सेम प्रोसेस आहे, त्या ठिकाणचे मेरिट हे परत लागू शकतं। आता ज्या मुलांनी EWS मधून फॉर्म भरले आहे असे मराठा मुलं, यांना पर्याय SEBC आणि ओपन आहे। त्यामुळं SEBC आणि ओपन आणि OBCचं तिघांचं मेरिट वाढू शकते। पण या ठिकाणी गुड न्यूज आहे ती म्हणजे EWS करता। आता EWSच्या मुलांना ज्या ठिकाणी या संवर्गातून मराठा समाजाचे मुलं लागलेले आहेत ते ऑटोमॅटिक बाहेर पडले, तर ह्या ठिकाणी जे वेटिंगचे मुलं असणार आहेत त्या वेटिंगच्या मुलांना या ठिकाणी एक असं महत्त्वाचा चान्स या ठिकाणी मिळू शकतो। म्हणजे एक गोल्डन अपॉर्च्युनिटी ही EWSच्या मुलांसाठी आहे। आणि हेच एक बॅड न्यूज असेल की जे मुलं भरतीला लागलेले आहेत मराठा समाजाचे EWS मधून, अशा मुलांसाठी ही बॅड न्यूज असणार आहे। बघा, जे मुलं मराठा जातीनं आहेत आणि त्यांनी EWS मधून फॉर्म भरलेला आहे त्या मुलांनी परत जाऊन आपला फॉर्म रिसबमिशन करायचं आहे। ते पण आपण ज्या ठिकाणी ज्या मुख्यालयाला फॉर्म भरलाय त्या मुख्यालयाला जाऊन। ठीक आहे, ही आपली आजची अशी अपडेट होती। आणि याच्या अपडेटच्या माध्यमातून मित्रांनो, जी EWS चं मेरिट ऑटोमॅटिक जे वेटिंगचे मुलं काय आहेत ते वरी जातील आणि SEBC आणि ओपन आणि OBC ह्या 3 संवर्गातील मुलं हे ऑटोमॅटिक हे थोडं खाली येतील, यामध्ये काही शंका नाही। आता पुढील जे काय आपलं अपडेट येईल आपल्यासोबत मी अपडेट नक्कीच घेऊन येत जाईल। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन शेअर करा। नमस्कार, जय हिंद, खुश रहा, हॅपी रहा।